चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांचे शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ। जो व्हिडिओ सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेऊन आला आहे सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। जी ब्रेकिंग न्यूज घेऊन आली आहे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता। जी आनंदाची वार्ता आपण सर्वांनी थंबनेलमध्ये पाहितली आणि टायटलमध्ये वाचली। ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता मोदी सरकारचा कांदा खरेदीचा मार्ग हा अखेर झाला आहे मोकळा। पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव तो या ठिकाणी विचारायला लागला की असं काय घडले की ज्यामुळे अचानक मोदी सरकारचा कांदा खरेदीचा मार्ग हा मोकळा झालाय। मोदी सरकारचा जर कांदा खरेदीचा मार्ग हा मोकळा झाला असेल तर भविष्यात याचा कांद्याच्या दरावरती आता कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम। चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात। ज्यांना या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्याला व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तिथे व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती। जी माहिती सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेऊन आली आहे सध्याची आनंदाची वार्ता। ज्या आनंदाच्या वार्तेनुसार अखेर मोदी सरकारचा कांदा खरेदीचा मार्ग हा मोकळा झालाय। मग मोदी सरकारचा कांदा खरेदीचा मार्ग कशा पद्धतीने मोकळा झालाय। मोदी सरकारचा जर कांदा खरेदीचा मार्ग हा मोकळा झाला असेल तर याचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होऊ शकतो, चला हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। तर प्रथम हे तुम्हाला समजावून सांगतो की मोदी सरकारचा कांदा खरेदीचा मार्ग कशा पद्धतीने मोकळा झालाय। तर बघा मित्रांनो, जी लेटेस्ट अपडेट आली यानुसार 15 मे नंतर मोदी सरकारची कांदा खरेदी ही सुरू होऊ शकते आणि मोदी सरकार प्राथमिकदृष्ट्या 2 लाख टन इतकं या ठिकाणी कांदा खरेदीचं टार्गेट ठेवून आहे। आता जे NCCF आहे ते 1 लाख टन आणि त्यासोबत जे आपलं नाफेड ते 1 लाख टन खरेदी करण्याची शक्यता। आता हे टार्गेट इनिशियल स्टेजचे, भविष्यात हे टार्गेट वाढू सुद्धा शकते। पण मोदी सरकारचा कांदा खरेदीचा ट्रेंड या ठिकाणी स्टार्ट झाला याचा अर्थ लक्षात घेणं गरजेचं आहे की मोदी सरकार अचानक जून जुलै सोडून मे महिन्यात कांदा खरेदी का करायला बरं। तर लक्षात घ्या, रनिंग जे वर्ष आहे सध्याचं तर या वर्षी ऑलरेडी 11% कांदा उत्पादन हे कमी झाले। ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट अल्निनो आहे। अल्निनोमुळे भविष्यात खरीप आणि रब्बी दोन्हीचं कांदा उत्पादन आता कमी होणार आहे आणि भविष्यामध्ये महागाईला रोखण्यासाठी कांद्याचा दर हा नियंत्रणात ठेवणं अत्यंत गरजेचं असल्यामुळं मोदी सरकार मे महिन्यातच कांदा खरेदी करण्याच्या तयारीत आहे। यामुळे काय होईल की जेव्हा सण उत्सव चालू होतील आपले जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तेव्हा कांद्याच्या दराचा भडका उडू नये, महागाईचा हा जो त्रास आहे तो सामान्य ग्राहकांना फटका म्हणून बसू नये, तर याच्यासाठी असणारा हा प्रयत्न असल्यामुळे आपल्याला 15 मे नंतर मोदी सरकारची कांदा खरेदी ही सुरू होताना दिसणार आहे। आता इथं स्वाभाविक प्रश्न आहे की बा चला 15 मे नंतर मोदी सरकारने समजा कांदा खरेदी सुरू केली तर मग याचा परिणाम कांद्याच्या दरावरती कसा होणार। तर याचा परिणाम अशा पद्धतीने होईल, लक्षात घ्या मित्रांनो की या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, मोदी सरकार काही साधासुद्धा प्लेयर नाही। त्यांची कांदा खरेदी किती होती याच्यापेक्षा सुद्धा ते कांदा खरेदीत उतरले आहेत म्हणून कांद्याचं मार्केट टाईट होणार। आता बघा, कृष्णानं काय म्हटलेले महाभारतामध्ये की रणभूमीमध्ये युद्ध हे पुन्हा जिंकले जाते, पहिल्यांदा युद्ध आपल्याला मनामध्ये जिंकावं लागते। मग यानुसार काय की हे जे मोदी सरकारचं कांदा युद्ध आहे ते कशा पद्धतीने ट्रेंड करणारे लक्षात घ्या की मोदी सरकार फक्त कांदा खरेदीला येतंय म्हटलं तर काय होणार, मार्केट टाईट होणार। मार्केट टाईट होणार याच्यामुळे काय होणार, माझ्या या ठिकाणी सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना म्हणजे तुम्हाला याचा फायदा होणार। 15 मे नंतर मोदी सरकारची कांदा खरेदी सुरू झाली की तुम्हाला सांगतो कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, भविष्य कांद्याचं उज्ज्वल आहे कारण उत्पादन कमी आणि मागणी या ठिकाणी जास्त असणार आहे। याच्यामुळे भविष्यात कांद्याचा भाव 100% वाढणार आहे। म्हणून फक्त मोदी सरकारच नाही तर 15 मे नंतर व्यापारी मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करणार आणि कास्तकार बांधव जो आहे सामान्य तो या ठिकाणी कांदा मोठ्या प्रमाणात विकणार नाही।
कारण त्यालाही माहिती आहे भविष्यात कांद्याचा भाव वाढणार आहे. मग अशा ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये काय होईल की 15 मे नंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप निर्माण होईल आणि हा जो निर्माण होणारा गॅप आहे तो कांद्याच्या भावाला तेजी प्रदान करेल, ज्यामुळे कांद्याचा भाव 1500 पर्यंत पोहोचेल किंवा त्यालाही क्रॉस करेल. पण एवढं लक्षात ठेवा की कांद्याचा भाव हा मे महिन्यात एका मर्यादेपर्यंत वाढणार आहे, पण तो जुलै ऑगस्ट महिन्यात 4-5 हजारापर्यंत पोहोचणार आहे. यामुळं आपण कांदा हा मे महिन्यात विक्री करू नये. जो बारीक कांदा आहे, जोड कांदा आहे, लो क्वालिटीचा कांदा आहे तो विकून टाका या तेजीत. पण जो चांगला कांदा आहे तो A1 क्वालिटीचा कांदा साठवून ठेवा आणि आपल्या सोन्याचा जो भाव आहे तो पितळेच्या रूपानं सध्या कमी करून घेऊ नका. थोडं थांबा, तुम्हाला या कांद्याचा भाव सोन्याच्या रूपानं जुलै ऑगस्ट महिन्यात मिळणार आहे. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणार प्रत्येक आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्या मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.